तू काय करते आज? ते कच्ची केळी आणली होती, एक छान अशी सोपी रेसिपी आहे. त्याचे काप करायचे आपल्याला, तव्यावर फ्राय करायचं, त्यांना रवा वगैरे लावून अद्रक लसूणची पेस्ट घालून. आणि यांना ना सगळ्या कच्ची केळी आणली होती बाजारात, त्यांचे काप वरतून साल काढून घ्यायचं आणि मग तव्यावर त्यांना फ्राय करायचं. खूप टेस्टी लागतं आणि डाळ भात सोबत तोंडी लावायला तर खूप छान लागतं. तर आता डाळ भात पण लावलेला आहे, आता हे करते मग दाखवते तुम्हाला. असे फ्राय करायचे, असे कापायचे, पतलेवाले काप करायचे. थोडा गरम मसाला, नाही थांब, आणि थोडं चटणी पावडर, आणि इकडे अद्रक लसूणची पेस्ट केलेली ते लावून घ्यायचं. आणि याला होय बाळा, चवीनुसार मीठ टाकायचं. चांगलं मिक्स करायचं. हो, असं ओरडायचं. आणि हे असं लावून 5 ते 10 मिनिटं राहू द्यायचं. आणि मग बारीक रवा घ्यायचा. जेव्हा आपण तव्यावर फ्राय करू ना, तेव्हा मी तुम्हाला दाखवलं, सगळ्यांना मिक्स होऊ द्यायचं आणि एकमेकांना लागू द्यायचं. खूप छान आणि टेस्टी असं सिंपल आहे एकदम. बनवायला पण खूप आहे आणि खायला तर खूपच टेस्टी. आता हे राहू द्यायचं, बस 10 मिनिटं राहू द्यायचं. आता याला आता ते आपण 10 मिनिट रेस्ट करायला ठेवलेलं होतं. हो बेटा, हां बरोबर. पिऊ पण रेसिपी सांगते. आता रव्यामध्ये थोडं हे करून घ्यायचं आणि मग तव्यावर ठेवायचं. याच्यात कॉर्नफ्लॉवर पण चालतं किंवा रवा घेतला तरी चालतो. हो बेटा, हे खाशील ना तू आता, हे देऊ तुला. बस छान फिश फ्राय ज्याप्रमाणे होते ना त्याचप्रमाणे दिसता पण आणि टेस्ट पण त्याच्यातून पण भारी लागते. आणि उपवासाला वगैरे पण चालेल ते, फक्त त्यावेळेस रवा वगैरे स्किप करून द्यायचं. आता हे थोडं स्लो गॅसवर होऊ द्यायचं. हे बघा किती छान दिसत आहे. छान पलटवून घ्यायचं त्यांना दोघं बाजूंनी. झालेलं आहे, आता काढायचं ते. मस्त, टेस्टला पण खूप छान लागतं. मी टेस्ट करून बघितलं आहे. याला आपण असं तुपाच्या स्नॅकमध्ये पण खाऊ शकतो. मुलांना ते पण खूप आवडेल द्यायला. आणि आपण डीप फ्राय पण करू शकतो, पण मी आज म्हटलं डीप फ्रायमध्ये जास्त तेलकट होतील असं मला वाटत होतं, म्हणून मग मी आज ओनली फ्राय करते. बघा किती टेस्टी दिसतं. आणि इकडे तळून झालेले ते अवनीशने काही खाल्लेले त्याच्यामुळे असे पसरवले त्याने मस्त. रवा लावल्यामुळे एकदम कुरकुरीत झालेले ते. इकडे फोडणीचं वरण, इकडे भात झाला आहे आणि त्याच्यासोबत केळीचे काप. वा वा, आज तर मस्त वेळ आहे या मंडळी जेवायला.
तुम्ही काय बनवलं आहे आज संडेला ते पण कमेंट करून सांगा मला, आणि व्हिडिओला रिस्पॉन्स चांगला करा, आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. छान फोडणीचं वरण भात, त्याच्यासोबत केळीचे काप बघा. पिया खायचं तुला?